नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मित्रांनो, तुम्ही जर यावर्षी 10वीचा पेपर लिहिणार आहात आणि तुम्हाला हे माहिती आहे की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेटेज हे भाषा अभ्यासला असतं, तर मग त्याच्यामध्ये कोणते प्रश्न येतात हे पण तुम्हाला माहिती असतील आणि नसतील माहिती तर आज आपण ते प्रश्न बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे काही प्रश्न येतात त्याची मी एक नवीन सिरीज सुरू करणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला दर दिवशी एक व्हिडिओ पाहायला मिळेल, ज्यामध्ये आपण 10 ते 15 मिनिटाच्या आत प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती कव्हर करणार आहोत एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. सो तुमचा हा जो 16 मार्कांचा विभाग आहे तर तो पूर्ण होणार आहे. याच्यामध्ये बघा प्रश्न चौथा अ आणि प्रश्न चौथा आ असे दोन प्रश्न जे आहेत तर ते भाषा अभ्यासमध्ये विचारले जातात विभाग चौथ्यामध्ये. आता याच्यामध्ये प्रश्न चौथा अ आहे व्याकरण कृती, ज्याच्यामध्ये 8 मार्कांसाठी आहे, 2 मार्कांसाठी समास, 2 मार्कांसाठी शब्दसिद्धी आणि 4 मार्कांसाठी वाक्प्रचार. आता वाक्प्रचार कोणते कोणते येतात हे जर तुम्हाला आधीच कळलं तर किती सोपं होईल ना. सो तुम्हाला मी वाक्प्रचारांची एक लिस्ट प्रोव्हाइड करणार आहे. त्यातलेच वाक्प्रचार तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. सिमिलरली शब्दसिद्धी अतिशय इझी आहे. फक्त 10 मिनिटांमध्ये तुम्ही शब्दसिद्धी कव्हर करू शकता. त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या लगेचच मिळणार आहे. त्यानंतर आपण वाक्प्रचार पाहूयात आणि मग आपण समास पाहूयात. त्यानंतर आहे भाषिक कृती, जी की आहे 8 मार्कांसाठी, ज्यामध्ये आहे शब्दसंपत्ती. आता शब्दसंपत्तीमध्ये कोणते प्रश्न येतात हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर बघा, या ठिकाणी मी सगळे जे प्रश्न आहेत तर ते लिहिलेले आहेत. शब्दसंपत्तीमध्ये एक तर समानार्थी शब्द लिहा, विरुद्धार्थी शब्द लिहा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा किंवा एका शब्दांचे अनेक अर्थ लिहा, शब्दातील अक्षरापासून शब्द बनवा. अशा प्रकारचे कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातात किंवा कुठल्याही एका प्रश्नावरती तुम्हाला 2 मार्काचे आणि 2 मार्काचे 2 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी येऊ शकतो. त्याच्यामध्ये इधर 4 शब्द येतील किंवा जर प्रश्न साधारणतः मोठा असेल तर तो 2 विचारले जातील. तर अशा प्रकारे नेमके कुठले कॉम्बिनेशन्स येऊ शकतात, काय प्रश्न येऊ शकतात, कुठले विरुद्धार्थी किंवा समानार्थी शब्द येऊ शकतात, हे पण सगळं मी त्या सेशनमध्ये कव्हर करणार आहे. सो ते पण नक्की बघा. त्यासोबतच नेक्स्ट आहे ते म्हणजे शब्दसंपत्ती तर झाली 4 मार्कांसाठी येते. नेक्स्ट आहे लेखन नियमानुसार शब्द लिहा. आता याच्यामध्ये अचूक शब्द लिहा किंवा वाक्यांमधला जो चुकीचा शब्द आहे तो नीट म्हणजे बरोबर करून लिहा. अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये येतात. म्हणजे लेखन नियमानुसार वाक्य लिहिणे वगैरे प्रश्न याच्यामध्ये येतात. त्यानंतर हे सुद्धा 2 मार्कांसाठी आहे. मग आहे विरामचिन्ह. आता याच्यामध्ये एकतर तुम्हाला अर्ध्या-अर्ध्या मार्काला 2 विरामचिन्ह लिहून दिली जातील. फॉर एक्झाम्पल तुम्हाला डॉट दिलेला आहे आणि सांगितले की ओळखा हे काय आहे, तर पूर्णविराम आहे. स्वल्पविराम काढून दिलाय आणि बोललं जाईल की याचं नाव लिहा, तर स्वल्पविराम लिहायचं आहे. असं तुम्हाला अर्ध्या-अर्ध्या मार्काला येऊ शकतं. किंवा एखाद्या वाक्यामध्ये चुकीच्या प्रकारचे विरामचिन्ह दिलेलं आहे, ते बदलून लिहा किंवा एखाद्या विरामचिन्हाला अंडरलाईन केलेली आहे, ते ओळखून त्याचं नाव लिहा. अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात 1 मार्कासाठी. नेक्स्ट आहे चौथा प्रश्न, जो की आहे पारिभाषिक शब्द. याच्यामध्ये तुम्हाला 2 शब्द दिले जातात. मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये शब्द लिहायचे असतात. ठीक आहे. सो पेज नंबर 144 आणि 115 वरती, पेज नंबर 144 वरती जे तुम्हाला शब्द पाहायला मिळतील ते असणार आहे पारिभाषिक शब्द. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 शब्द दिले जातील. ठीक आहे, अर्ध्या-अर्ध्या मार्कासाठी. आता समासामध्ये बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आपण सगळे समास करायचे आहेत का? तर नाही. कर्मधारय, द्विगु आणि द्वंद्व एवढे 3च समास तुम्हाला 10वीच्या पेपरसाठी करायचे असतात. बहुव्रीही वगैरे समास तुम्हाला या वर्षी नाहीये. ठीक आहे. सो फक्त कर्मधारय आहे. इव्हन तुम्हाला अव्ययभाव समास पण नाहीये. त्याच्यामुळे आपण एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने फक्त कर्मधारय, द्विगु आणि द्वंद्व हे 3च समास बघणार आहोत, जे की अतिशय इझी आहेत. तुम्ही एकदा जरी त्याची रिव्हिजन केली तरी पण तुम्हाला फटाफट समास ओळखता येणार आहे, समास लिहिता येणार आहे. त्याच्यामुळे ही सगळी सीरीज नीट फॉलो करा. उद्यापासून सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत. व्हिडिओचं एक टायमिंग मी फिक्स करणार आहे, ते म्हणजे दुपारी 3 वाजता तुम्हाला हे सगळे व्हिडिओज रोज पाहायला मिळतील. प्रीमियर असणार आहे आणि इव्हन तुम्ही त्याच्यामध्ये क्वेश्चन्स पण विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये, त्याचे आन्सर्स तुम्हाला मिळतील. सो रोज 3 वाजता तुम्हाला हा व्हिडिओ मिळणार आहे. ठीक आहे. सो रोज 3 वाजता आपण भेटणार आहोत. रेकॉर्डेड व्हिडिओ असणार आहे आणि सुरुवात करणार आहोत आपण शब्दसिद्धीपासून, कारण खूपच इझी टॉपिक आहे आणि 2 मार्क तुम्हाला त्याच्यातून आरामात मिळू शकतात. तुम्हाला त्याच्यामध्ये मी काही क्वेश्चन्स होमवर्कसाठी पण देणार आहे, ज्याचे आन्सर्स तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. सो एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण ती प्रिपरेशन होईलच. आणि हे सगळे व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला एक शेवटचा व्हिडिओ मिळेल, ज्यामध्ये आपण सगळे प्रश्न एखाद्या PYQ मधून सॉल्व्ह करणार आहोत आणि आपले 16 मार्क पक्के करणार आहोत. सो अशाच प्रकारे अजून कशावरती मी व्हिडिओ बनवला पाहिजे हे पण मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक सो मच फॉर वॉचिंग आणि स्टे ट्यून, कारण दररोज 3 वाजता तुम्हाला व्याकरणावरचा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. थँक सो मच अँड बाय बाय.